आरोग्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंढरपूरचा कॉरिडॉर होणार असे संकेत दिल्यानंतर पंढरपूरमधील व्यापारी आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज मंदिर परिसरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी खरं तर विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत कॉरिडॉर रद्द व्हावा आणि देवालाचे साकडे देखील त्यांनी घातलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक व्यापारी आता आपल्याबरोबर काय सांगताल, तुमची काय मागणी? आमची मागणी पहिल्यापासून कॉरिडॉर रद्द या भूमिकेत आम्ही सर्वजण इथले स्थानिक व्यापारी आहोत। परवा अर्थमंत्री यांनी घोषणा केली किंवा वाच्य केलं की कॉरिडॉर हे ड्रीम प्रोजेक्ट मोदी साहेबांचं, फडणवीस साहेबांचं आहे। याचा दोन्ही संभ्रम अवस्थेत आम्ही आहोत की ती कॉरिडॉर हा शब्द त्यांनी जो आळंदी पंढरपूर जे का केलं बघितलं असेल की अजून काही व्यापारी आपल्याबरोबर, तुम्ही काय सांगता, तुमची काय मागणी? नुकतंच निर्मला सीतारामन यांनी स्टेटमेंट केलं की मोदी साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। वास्तविक पाहता हा ड्रीम प्रोजेक्ट जरी त्यांचा असला तरी पंढरपूरच्या सुधारणेला आता वारकरी संप्रदायाला देणार सोयीसुविधा यासाठी कोणताही व्यापारी यांच्या विरोधात नाही आहे। परंतु कॉरिडॉर करून आमची घरं जर तुम्ही घालवणार असला आणि जर पंढरपूरचा विकास याला जर तुम्ही म्हणणार असाल तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। शेवटी हे व्यापारी आत्ता कुठं नुकतेच थोड्या आर्थिक स्तरावर स्थिर झाले आहेत। अशा परिस्थितीत जर आपण कुठली ॲक्शन घेतली तर याचा फार मोठा परिणाम होणार आहे। नुकतंच झालेल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये केवळ आणि केवळ आमदार प्रशांत परिचारक आणि समाधानदादा अवताडे यांनी देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून आम्हाला शब्द दिला होता की आम्ही काही जरी झालं तरी आपणाला विश्वासात घेऊन यासंबंधीची हालचाली करू। तसं वास्तविक पाहता होताना दिसत नाही। अजून काही मंदिर परिसरातली व्यापारी आहेत, काय सांगता शेट्टी, तुमची काय मागणी आहे? पंढरपूर भक्तिपीठ आहे, इथलं ह्याचं पर्यटन केंद्र करून त्याच्या अपप्रवृत्ती इथं आणू नये ही शासनाला नम्र विनंती आहे। वारकऱ्यांच्या सुखसुविधा करता तुम्ही जर हे करत असाल तर वारकऱ्यांना पहिल्यांदा राहण्यासाठी त्यांना रूम उपलब्ध करून द्या। त्यांना इथं आल्यानंतर 24 तास भोजनाची फ्री व्यवस्था करा। फक्त घरं दुकानं पाडून आणि रस्ते मोठे करून कॉरिडॉर वारकऱ्यांची व्यवस्था होत नाही। कॉरिडॉरला विरोध असणार का? 100% विरोध। तुमचं काय म्हणणं आहे? शासनाने अगोदर आराखडा जाहीर करावा, तसेच इथले जे स्थानिक व्यापारी आहेत, इथले जे रहिवासी आहेत यांना विश्वासात घ्यावं, काय करणार आहेत हे लोकांसमोर मांडावं, लोकांना विश्वासात घेऊन हे करावं। जर विकास होणार असेल तर विकासाला कोणाचा विरोध राहणार नाही, परंतु विनाकारण जर लोकांची घरं दुकानं पाडून जर तुम्ही विकास करणार असाल तर त्याला मात्र 100% विरोध राहील व्यापाऱ्यांचा। आमचा निश्चितपणे कॉरिडॉरला विरोध आहे आणि अनाठायी जे बांधकाम आहे शासनाच्या प्रस्तावित येईन त्याला 100% विरोध आहे। आमची शासनाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाशी मागणी आहे की पंढरपूर कॉरिडॉर नियोजन समिती करावी, त्यात इथले महाराज लोक हे पण समाविष्ट करावेत आणि जे आमचे विस्थापित आहेत त्यांना पण समाविष्ट करावं आणि अभ्यासपूर्ण निर्णय घेऊन तो कॉरिडॉरचा काय असलेला प्रस्ताव ते पुढे न्यावा अशी आमची सगळ्यांची विनंती आहे। यापूर्वी देखील खरं तर जागा मास्टर प्लॅन झाला होता, त्या लोकांना देखील जागा मिळाल्या नाहीत, आता देखील कॉरिडॉर काय भूमिका असणार? शासन काही कोणाला देत नाही, पहिल्यांदा लोकांच्या अजून दिलेले नाही आहेत आणि आता कुणाचंही पाडून काही करू नये शासनाने। नदी पलीकडे भरपूर जागा आहे आणि 5 मिनिटाच्या अंतरावर महाद्वार आहे। नदी पलीकडे मोठं काय पाहिजे ती प्रोजेक्ट करावा आणि तिथून मोठे 2-4 पूल बांधून इकडे लोक आणावेत आणि बेल्ट सिस्टीम जर तुम्ही करणारच आहे त्यामुळे लई लोकांची गर्दी होणारच नाही आहे। तर नियोजन असं करून पूर्ण ही करावं, कोणाचंही एकही वीट पाडू नये आणि प्रगती करावी। आपण बघितलं असेल की व्यापाऱ्यांनी कॉरिडॉरला विरोध जरी नसला तरी भाविकांना जे काही सोयीसुविधा द्यायच्या त्या नदी पलीकडे ज्या मोकळ्या जागा शासनाच्या त्यामध्ये द्यावं, मात्र मंदिर परिसरामध्ये कुठल्याही जागेला हात लावणे अशी देखील त्यांनी आता मागणी केली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन अभिजित सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।